तुम्हीच लीड करणार आहेत का आज? मीच करणार. हे अपेक्षित नाहीये, हे अपेक्षित नाहीये. काय झालं? असं काही बोलूच नका ना, कोणी हर्ट होईल. नारळ पाण्यासाठी सुद्धा आता ब्रिज बांधायचे. याना केव्जला जाताना मला वाटतं हायवे सोडल्यानंतर फार कमी रेस्टॉरंट सर. तो वळतोय की काय समीरदा? प्रवास हा फक्त विशिष्ट ठिकाणी पोहोचण्यासाठी नसतो, तर बऱ्याचदा तो मनातला गोंधळ शांत देखील करतो. आज आम्ही निघालोय अशाच एका प्रवासावर, जिथे प्रत्येक किलोमीटर बरोबर मन अजून शांत होतं, जिथे गर्दी संपते, निसर्ग बोलतो आणि रस्ता आपलासा वाटू लागतो. हिवाळ्यामधली गुलाबी थंडी, हिरवगार जंगल, वळणदार रस्ते आणि अशा वातावरणात घुमणारा इंजिनचा आवाज. असा हा आमचा प्रवास फक्त डेस्टिनेशनवर पोहोचण्यासाठी नाही आहे, तर तो आहे स्वतःला शोधण्यासाठी. आणि हा आम्हाला घेऊन जातोय थेट निसर्गाच्या सानिध्यात. कारण ही आहे काळ्या कड्यांमध्ये दडलेली एक रहस्यमय कथा, याना केव्ज. हॅलो अँड व्हेरी गुड मॉर्निंग इंटरनेट. स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या मराठमोळ्या ब्लॉगमध्ये. तर सकाळचे 9:30 होत आहेत. हा गोव्यामध्ये आमचा दुसरा दिवस आहे. सकाळी 6 वाजता मी उठलो. त्यानंतर आम्ही चौघेही 8-8:30 वाजेपर्यंत तयार झालो, अंघोळ वगैरे करून, आणि ब्रेकफास्ट करण्यासाठी गेलो. ब्रेकफास्ट केला, रूमवर आलो. आता गेअरअप होऊन आम्ही निघणार आहोत याना केव्ज बघण्यासाठी. इथून जवळपास 140 किलोमीटर अंतरावरती याना केव्ज आहे. आणि बाकीची सर्व मंडळी गिअरअप होत आहेत. गिअरअप झाल्यानंतर आम्हाला अजून चेन लूपसुद्धा करायचं आहे, कारण मुंबईमधून निघताना मी चेन लूप केलं होतं. प्रतीकने सुद्धा त्याच वेळी चेन लूप केलेला आहे, त्यामुळे आम्हा दोघांना तर चेन लूप करावेच लागणार आहे. काल आम्ही या क्लब महिंद्रा हॉटेलमध्ये थांबलो होतो. हॉटेलचा व्ह्यू काहीसा असा आहे. तर चला निघूयात. ऑलरेडी थोडासा उशीर झालेला आहे. उशीर होण्याचं कारण फार मोठं आहे, ते आपण ब्लॉगमध्ये एक्सपोज नाही करू शकत. चला निघूयात. कशी वाटली समीरदा एक्सपल्स? हां, हलकी मस्त. प्रतीक चल थोडा लेट झाला आपला. एवढ्या दिवसापासून गोव्यात येत आहेत तुम्ही, काय करतो तो गाजवलं जरा सांगा मला. ये रे ये, कोण नाही ये. कालिया का अभी हुलिया खराब हो जाता था ना भाई. यमक, आपण असे अनेक यमक, काही यमक जुळवले. तुम्ही जुळवलं काय एकमेकाला? होय तेच. आणि समीरदा बरोबर डावीकडे चाललेत. 10 वाजून 10 मिनिटं झाली की रे. वेळ झाला आपल्याला. तसंही मी मगाशीच सरांना म्हटलं 10 वाजतील आपल्याला निघेपर्यंत. सर म्हणतात 10 काय 10 झाल्या. नॅव्हिगेटर चला पुढे. व्यवस्थित सावकाश आरामात जाऊयात, काही गडबड नाही आहे. 130 किलोमीटर अंतर जायचं आपल्याला. 1300 किलोमीटर जाणाऱ्या लोकांसाठी 130 किलोमीटर. अरे किस खेत की मुली आहे रे. क्या है रे भाई, चाय पीने के लिए भी हम लोग उससे ज़्यादा दूर जाते हैं भाई. इथून हायवे जवळ आहे. हां बरोबर, आम्ही पण इथूनच कनेक्ट झालो होतो हायवेला. उजवीकडे घे सर, उजवीकडे. अरे हां, सरांनी मॅप लावला आहे नाही का. काही म्हणा, ओव्हरटेक करताना 400cc गाडीचं महत्त्व समजतं. भाऊ ती मागे टेल लाईट फार हलते माझी. टेल लाईट कमी इंडिकेटर आहेत ना ते, असे डॉक्टर तर घाबरतात. रॅलीमेट गाठ. गोव्यात स्वस्त आहे ना पेट्रोल. बरोबर. भरूयात पेट्रोल. आता थोडासा गारवा वाढल्यासारखं नाही वाटत आहे झाडांमुळे. यस, एकदम गार वाटलं मला या पट्ट्यात आल्यानंतर.
कर्नाटकमध्ये किती होतं पेट्रोल? 96 आहे इथे, मी तेच म्हणतो. टँक फुल टू टँक फुल नाही देणार. कसं देईल बरं? आता किती झालं आपलं? 6. हे बघा, मग त्यासाठी तुम्हाला ना 6व्या गिअरवरती एक 70-80च्या स्पीडने कॉन्स्टंट चालवावी लागेल. 707चं झालं, अजून जागा आहे शिल्लक. म्हणजे अजून एक 50 रुपयाचं नक्कीच बसलं असतं. म्हणजे माझ्या गाडीला सगळ्यात कमी मायलेज. हॅलो 124. हॅलो. दोन्ही चेकपोस्ट क्रॉस करून पुढे थांबलोय. बापरे, 3रा चेकपोस्ट होता हा. त्या बेटापर्यंत जाईल ओ ड्रोन. आणि पुढे पण ब्रिज आहे. काय नदी आहे यार. डॉक्टर दंगा करणार थांबलं. येताना ड्रोन शॉट इथे घ्यायला थांबावं लागणार मला. आता कर्नाटकमध्ये आलोय ना आपण. हां, आता ट्रॅफिकचा एवढा त्रास होणार नाही कारण रस्त्याची रुंदी बऱ्यापैकी चांगली आहे. वा, कसलं काय वाटतं बघा आतमध्ये. बाप रे बाप. घ्यायची ना? तुम्ही गेलात ना? फेर प्रतीक. हॅलो, चल. म्हणजे फोन लावण्याआधी इंटरकॉम कनेक्ट झाला. काय समीरदा? हा, किती वाकवली आहे? हा, काय चाललंय? काय संपलं? ऑफरोडिंग टायर, ॲडव्हेंचर बाईक आणि कॉर्नर. किती राहिलंय अजून समीरदा? अरे यार, मला 20-25 म्हणाल असं वाटलं होतं. अरे बापरे, 2 वाजता पोहोचतोय वाटतं आपण. वा, मगाशी जिथून वळालो आपण तिथून 19 किलोमीटर होतं याना केव्स, बरोबर ना? अजून 13 किलोमीटर पुढे आहे आणि जिथून आपण टर्न घेतला तिथून 19 होतं. हो, असं म्हणतोय मी. 21 होतं. पाणी प्यायला ज्या ठिकाणी थांबलो होतो ना तिथून 19 होतं. ठीक आहे, तिकीट वगैरे आहे वाटतं 100%. आपण मागे लावूयात तिथे. इथून त्या कारच्या जीपच्या मागे थांब जरा, येऊ दे त्यांना, विचारूया कुठे लावायचं. तर मंडळी, जवळपास 1:30 वाजता आम्ही याना केव, जे आमचं फायनल डेस्टिनेशन होतं आजचं, तिथे पोहोचलेलो आहोत. आणि इथे ही गर्दी बघा, खूप गर्दी आहे. तुम्ही लास्ट टाइम आलात त्यावेळी एवढी गर्दी होती सर? नाही, फक्त 2च कार होत्या. फक्त 2 कार होत्या 10 वर्षापूर्वी. 10 नाही हो, किती दिवस झाले? 10 वर्षापूर्वी आलात तुम्ही, तेव्हापासून माहिती आहे तुम्हाला? बाबा रे बाबा, म्हणजे आपण फारच उशीर आलोय असं वाटतं मला. लॉक केलं नाही? काय लॉक केलं आणि कसं लॉक केलं? काय 100-150 मीटरचा वॉकिंग डिस्टन्स आहे आम्हाला, तिथपर्यंत चालत जावं लागणार आहे. मी आणि प्रतीकने या इथे पार्क केलेली आहे. या दोघांनी त्यांच्या मोटरसायकल या इथे पार्क केलेल्या आहेत. जशी जागा मिळेल तशी आम्ही गाडीची व्यवस्था केलेली आहे. पार्किंग प्रचंड भरले, खाली खूप जास्त 2 गाड्या. आणि फायनली आम्ही याना केव्ज बघण्यासाठी निघालेलो आहोत. मगाशी 20 रुपये आणि आता इथून वर जाण्यासाठी प्रत्येकी 10 रुपये.
कसं वाटतंय? अप्रतिम. 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 म्हणजे आपण जे वर चढून आलो ते वर आहे ऍक्च्युली. काही ठिकाणं फक्त पाहण्यासाठी नसतात, ती अनुभवण्यासाठी असतात. घनदाट जंगलाच्या कुशीत निसर्गाने जपून ठेवलेलं एक रहस्य, काळ्या कड्यांनी घडवलेली शिल्पकला आणि हजारो वर्षांची शांतता. याना केव्ज, जिथे श्रद्धा, निसर्ग आणि शांतता एकत्र येतात. पण श्वेता, मला असं वाटतं प्रत्येक टुरिस्ट स्पॉट वरती रायडर्स लोकांसाठी एक स्वतंत्र व्यवस्था असायला, जिथे रायडिंग गिअर्स, हेल्मेट वगैरे gloves वगैरे आम्ही ठेवू शकतो. यावेळी अधिवेशनात आपण हा प्रस्ताव हा मांडूया. प्रस्ताव मांडला पाहिजे नाही. बहुसंख्य मराठी पर्यटक इथे आहेत, कुठं जात नाही. त्यामुळे बोलायची वांदे होतात. नाही, असं काही बोलूच नका ना जे कोणी हर्ट होईल. एक तर मराठी माणूस आहे आम्ही, त्याच्यात आम्ही कोल्हापुरी, त्यामुळे आमचं कसं होतं माहिती आहे का, डबल मिनिंग काढल्याशिवाय आणि आम्हाला जसं काही बोलल्याशिवाय होतच नाही. आमचं दिवसच भरत नाही. फाजील बोललोच नाही. फाजील बोलायचं नाही असं म्हणून तुम्ही जे फाजील बोललात ना तेच काढावं लागणार. वांचट काही बोललो. थोडं नारळ पाणी मिळते. नारळ पाणी तरी घ्यायचं. नारळ पाणी प्यावंच लागणार आहे आपल्याला, कारण नारळ पाण्यासाठी सुद्धा आता ब्रिज बांधायचे. हो. त्याला आपण म्हणतो. सर वयाच्या 40 मध्ये आम्हाला झाडं, फुलं, फळं दाखवत आहेत आणि आम्ही बाकीचे दाखवताल ते कॅमेरा दाखवणार आहेत का? नाही नाही. हां, हॅलो हॅलो. उडुपी हॉटेल ना, तिथेच जाऊयात. चला. वा वा वा, आता कसं वाटतंय? गार गार वाटतंय. अरे वा, लोकांना ह्या डबक्याचं सुद्धा कौतुक वाटतंय. वा वा. हां हां, बरोबर बरोबर. हा, आवाज आला का? चला चला. इथेच जायचं आहे ना आपलं? ओके, चला खाऊया काहीतरी. रोडला तुम्हाला कुठं दिसलं काय? आणि आता ऑलमोस्ट 3:30 वाजलेत. किती 5 वाजता जेवतात की काय? मग आता होयच्या गावात हे बघा, इथे आता आपण करू शकणार नाही आहोत. आणि एकतर आपले गिअर्स वगैरे आपल्याला थोडीशी सुटसुटीत जागा लागते, इथे नाही होऊ शकणार. चला, एक कढई, लसूण, कांदा, कोथिंबीर, पाव किलो चिकन घेऊन आलो असतं तर बरं झालं असतं. आपण इथेच चूल मांडली असते. कुठे आहेत ते? आले आले. चला. 4:07 आम्ही इथे काहीतरी खाण्यासाठी थांबलेलो आहोत. मगाशी आम्ही मागे ज्या रेस्टॉरंटमध्ये खाण्यासाठी थांबलो होतो तिथे फार गर्दी होती आणि आतमध्ये सुद्धा मला वाटतं बरीच लोक उभी होती वेटिंगवर. त्यामुळे आम्ही इथे न थांबण्याचा निर्णय घेतला. आता ना डॉक्टरांनी हे हॉटेल बघून ठेवलं होतं, त्यामुळे आम्ही इथे यायचा निर्णय घेतला. आता जेवणामध्ये आपण काय सांगितलंय? दाल खिचडी. दाल खिचडी. वा, सिंपल दाल खिचडी. सिंपल. रात्री फिश खायचे त्यामुळे. आणि आता हे मसाले पापड आमचे आलेले आहेत. आणि दाल खिचडी नाही हो, अजून काहीतरी सांगितलंय की त्याच्यासोबत. तरी म्हटलं फक्त दाल खिचडीवर आपलं कसं काय निभाव आहे. ॲज ऑलवेज मसाला पापड खायला सुरुवात केलेली आहे या लोकांनी. संपला आम्ही संपवला. संपला नाही, मला खायचं आहे अजून. आता तो राहिलेला सगळं मीच खाणार आता. करत बस. मिळणार नाही. नाही. अहो सर, तुमच्या गाडीचा मागचा टायर संपलाय ऑलमोस्ट. हां, 2-3 हजार किलोमीटर चालवू शकताय, पण ज्या पद्धतीने तुम्ही चालवताय मला वाटतं बदललेला बरा.
अध्यश्री. तर मंडळी, या हॉटेल अध्यश्रीमध्ये आम्ही आत्ताच जेवण केलेलं आहे दुपारचं. जेवण ठीक होतं. दाल खिचडी आणि प्रॉन्स आम्ही सांगितले होते. प्रॉन्स काही व्यवस्थित स्वच्छ केलेले नव्हते त्यांनी. गोव्याकडून याना केव्जला जाताना मला वाटतं हायवे सोडल्यानंतर फार कमी रेस्टॉरंट्स आहेत, फार कमी ऑप्शन्स उरतात तुमच्याकडे. मराठी बोलतोय, निग्रो आहे पण मराठी बोलतोय. जसं जाताना आपण म्हटलं होतं तसंच झालं. फार लवकर आल्यासारखं वाटलं मला हायवेला. परत येत असताना आम्ही एका ठिकाणी ड्रोन शॉट्स घेण्यासाठी थांबलो. आकाश रंग बदलत होतं, मात्र वेळ थांबत नव्हती. या शांततेत शब्दांची गरज उरत नाही, फक्त वारा आणि क्षणांचा आवाज हा कविता करण्यासाठी पुरेसा असतो. बघता बघता सूर्य मावळतो आणि काही क्षण कायमचे कोरले जातात. मगाशी ज्या ठिकाणी आम्ही जेवण करण्यासाठी थांबलो होतो तिथून थोडंसं पुढे येऊन आम्ही इथे ड्रोन शॉट घेण्यासाठी थांबलो होतो. ते गृहस्थ भेटलेले आहेत. क्या नाम है आपका? मेरा नाम वैभव सिन्हा है. कहाँ से हैं आप? मैं बनारस से हूँ. बनारस से यहाँ क्या कर रहे हैं? कर्नाटका में काली रिवर ब्रिज है ना, ओके ये ब्रिज गिर गई है अभी. मैं इसके पहले केरला में था, ओके. तो मेरे कंपनी जिस कंपनी में मैं था वो कंपनी ने मुझे ट्रांसफर यहाँ किया पे था. ट्रांसफर करके यहाँ पे हाँ, किया. ब्रिज का काम है. ब्रिज का काम मैं इधर चल- काम कर रहा हूँ, तब आप लोग को देखा तो मेरे कुछ ड्रीम थे जो आप लोग से मिल रहे थे. आपको भी बाइक राइडिंग सब बहुत बहुत पसंद है. पसंद है. बहुत पसंद है, लेकिन काम की वजह से हो नहीं पाता है. थैंक यू सो मच, आप यहाँ पे आए, हमसे मिले, बात की, हमें भी अच्छा लगा. थोड़ा ख्याल रखिए. ठीक है. चला निघूया मित्रांनो आता. हो सर, चला की सनसेट बघूनच जायचं आता. रिस्पॉन्सिबिलिटीज. तुम्हाला दाखवतो की तुमचं लेक्चर काल रात्रीचा व्हिडिओ केलाय मी. इथले जे रिस्पॉन्सिबिलिटीज आहे ना ते 30% पण नाही. समीरदांची बॅग उघडी आहे. नाही तुम्हाला सांगण्यासाठी, चला ती उघडलेली तरी असायला. हत्यारं आहेत की नाही हे आम्ही सांगू शकत नाही, पण मी बॅग बंद करायचं काम केलेलं आहे. गोव्यामध्ये आमची ऑफिशियल एंट्री झालेली आहे. हे अरुंद रस्ते बघून तुम्हालाही जाणवलंच असेल. अजूनही आम्हाला एक 45-50 किलोमीटर अंतर पुढे जायचं आहे. इथून पुढे बघण्यासारखंही काही नाही आहे. म्हणजे बघण्यासारखं आहे पण फक्त बघण्यासारखी फक्त आमच्या पुढे डॉक्टर आहेत, त्यांची हजार्ड लाईट आहे बघा. आता दाखवा. दिसलं. तर चला मंडळी, आजचा हा ब्लॉग आपण इथेच थांबूयात. उद्या भेटूयात पुन्हा. नाही घरी गेल्यावर एंड करूयात. थांबा. आता तुम्ही त्यावेळी आलात त्यावेळी तुम्ही चौघेच होतात म्हटल्यानंतर त्यावेळीची काय परिस्थिती पावसाळ्यात आले होती? होते ना, पावसाळ्यामध्ये आलं जस्ट पाऊस थांबलेला. त्यामुळे असं पाण्याचा एक थेंब पडलेला आवाज येतो. 2017 आणि हे 8 25 म्हणजे 8 वर्षात एवढा बदल झालाय. आणि केव सुद्धा बरीच मोठी आहे. हे बघा किती वेळ झाला आम्ही चालत आलोय, अजूनही पुढे जायचंय.